प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना विधानसभेची तिकीट देऊन शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी फार मोठा मास्टर स्ट्रोक जो आहे तो मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी गोंधळाची परिस्थिती आहे. उबाठासारखा जो पक्ष आहे याला उतरती कळा लागलेली आहे. मनसेचं राजकीय अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो राष्ट्रवादीचा गट आहे या पक्षाचे नेते मूळ राष्ट्रवादीत विलीन होऊन सत्तेची फळे कसे चाखायला मिळतील या दृष्टिकोनातून बातम्या पेरण्याचं काम करतायत. म्हणजे कदाचित शरद पवारांचा गट मूळ राष्ट्रवादीत विलीन होईल आणि त्याचं अस्तित्व नष्ट होईल. अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या मृत्यूनंतर या पक्षाला नेता राहिलेला नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणामधले काही तालुका पातळीवर राजकारण करणारे नेते या पक्षामध्ये आहेत. या पक्षात केव्हा फूट पडेल किंवा या पक्षाचे नेते केव्हा भाजपमध्ये जॉईन होतील याचा भरोसा राहिलेला नाही. उरलेला पक्ष आहे काँग्रेस. काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये कधी काळी अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांना पाडून एकमेकांचा पाय ओढून हा पक्षाचा प्रभाव कसा कमी होईल, हा पक्ष कसा नष्ट होईल या दिशेने प्रयत्न करतायत. आणि या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते अत्यंत शांतपणे या देशातले या राज्यामधले विरोधी पक्ष जे आहेत ते विरोधी पक्षांचा प्रभाव कसा कमी करता येईल किंवा जे घटक पक्ष आहेत, कारण भारतीय जनता पक्षाची नेहमीची रणनीती अशी राहिलेली आहे की प्रादेशिक पक्षांबरोबर युती करायची आणि हळूहळू त्यांना संपवायचं किंवा त्यांचा राजकीय प्रभाव नष्ट करायचा. ही भारतीय जनता पक्षाची मूळ जी आहे ती मूळ रणनीती राहिलेली आहे. आणि नेमक्या याच रणनीतीला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे याने विधानसभेच्या आमदारकीच्या मोबदल्यामध्ये प्रहार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत बच्चू कडू, या बच्चू कडूंना आपला पक्ष जो आहे तो पक्ष देखील विलीन करायला भाग पाडलं. कारण बच्चू कडूंच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक प्रसिद्ध चेहरा त्याने आपल्या पक्षाकडे खेचलेला आहे. आणि बच्चू कडूंच्या रूपाने विदर्भामध्ये किंवा त्यांची जी प्रहार संघटना आहे हिचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाळं आहे. आणि अशी जी प्रहार संघटना आहे या प्रहार संघटनेचं फार मोठं नेटवर्क शिवसेनेला मिळणार आहे. आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा राजकीय अवकाश जो आहे तो राजकीय अवकाश वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची चाल जी आहे ती अत्यंत महत्त्वाची चाल मानली जाते. कारण एकनाथ शिंदेंना माहीत आहे की भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षासोबत असेच संबंध राहतील याची काही गॅरंटी नाही. आणि भारतीय जनता पक्षासोबत असताना त्यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागते. म्हणून महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष किंवा जो नवा पर्याय जो आहे तो नवा पर्याय एकनाथ शिंदे आहेत. म्हणून काही लोक एकनाथ शिंदेंना भविष्यातील शरद पवार मानतात. कारण एकनाथ शिंदेंचा जो पक्ष आहे शिवसेना या पक्षामध्येच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला पर्याय देण्याची क्षमता आहे. आज हा पक्ष जरी सरकारमध्ये सहभागी असला तरी भविष्यामध्ये हा पक्ष सरकारमध्ये राहीलच याची गॅरंटी नाही. आणि त्याच दिशेने आपला पक्ष कसा वाढत राहील, आपल्या पक्षाकडे कार्यकर्ते कसे एकत्र राहतील या दृष्टिकोनातून राज्यसभेचे मागे जे तिकीट दिलं त्यांनी ज्योती वाघमारेला किंवा यावेळेस त्यांनी बच्चू कडू यांना जे तिकीट दिलं केलं यांच्या मागे त्यांची स्पष्ट रणनीती दिसून येते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये BJPला एक समर्थ पर्याय म्हणून पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची दमदार वाटचाल सुरू आहे. कारण एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामधले महत्त्वाकांक्षी नेते आहेत. त्यांना महाराष्ट्राचं परत मुख्यमंत्री बनायचं आहे आणि भारतीय जनता पक्षासोबत राहून हे त्यांचं स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही. म्हणून आत्ता सत्तेमध्ये असताना आपला पक्ष बळकट करायचा आणि भविष्यामध्ये जेव्हा संधी मिळेल तेव्हा भाजपच्या विरोधात जाऊन
त्यांच्या विरोधात निवडणुका लढवायच्या या दृष्टिकोनातून त्यांनी ही व्यूहरचना केलेली आहे. आणि या व्यूहरचनेमधलं एक पाऊल या दृष्टिकोनातून बच्चू कडूंना विधान परिषदेमध्ये दिलेलं जे तिकीट आहे ते तिकीट मानलं जातं.